बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर 2-1 गोलनी विजय मिळवत उपांत्य फेरीत केला प्रवेश. उद्यापासून खेळवले जाणार उपांत्य फेरीतील सामने. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाचे तालीम मंडळ आयोजित उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांचा सामना खेळवला गेला. पूर्वार्धात बालगोपालच्या प्रथमेश जाधवनं 6व्या मिनिटाला मैदानी गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. बालगोपालच्या सिद्धार्थ पाटील, सागर पोवार यांनी वेगवान चढाया करत दिलबहार संघावर दबाव निर्माण केला. मध्यांतराला काही मिनिट बाकी असताना 40व्या मिनिटाला दिलबहारच्या सतेज साळुखेनं गोल करत बालगोपालशी बरोबरी साधली. मध्यांतरापर्यंत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघांनी वेगवान चढाया केल्या. बालगोपालच्या खेळाडूला दिलबहारच्या गोलक्षेत्रात धोकादायकरित्या अडवल्याने मुख्य पंच योगेश हिरेमठ यांनी बालगोपालला पेनल्टी दिली. पेनल्टीवर बालगोपालच्या प्रतीक पोवारने अचूक गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. दिलबहारच्या रोहन दाभोळकर, शोएब बागवान, अजीज मोमीन, सुशांत अत्तिग्रे या खेळाडूंनी बालगोपालची बरोबरी साधण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले. संपूर्ण वेळेत बालगोपालने 2-1 अशी आघाडी कायम ठेवत दिलबहार संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्याचा पहिला उपांत्य फेरीतील सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात 4 वाजता खेळवला जाणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.